हर साल की तरह इस साल भी फिल्म अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने निगड़े स्थित अपने आवास पर गणपति बप्पा की पूजा अर्चना की। बड़े चेहरे वाली पर्यावरण अनुकूल गणपति बप्पा की मूर्ति लोगों का ध्यान आकर्षित कर रही है। फिल्म अभिनेत्री सोनाली कुलकर्णी के घर हर्षोल्लास के साथ बप्पा का आगमन हुआ। पिछले 6 सालों से सोनाली पर्यावरण अनुकूल गणेश प्रतिमाओं की पूजा अर्चना करती आ रही हैं। ये 7वां साल है जब उन्होंने बड़े चेहरे वाली गणेश प्रतिमा बनाई है। सोनाली गणपति के अवसर पर विशेष अवकाश लेकर निगड़े स्थित अपने आवास पर आती हैं। इस अवसर पर उनका पूरा परिवार एक साथ दिखाई देता है। यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तर हे हातीचं असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असं मी एक चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी, आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसतंय, तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न। आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात। ही अशी मूर्ती आहे, इको फ्रेंडली आहे, वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं। त्यामुळे ही खरी पानं, फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी, ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरती देखील म्हटलेली आहे, गणपतये नमः। इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी शिवणकाम करून ती बनवली आहे। त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशन। भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे, पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे। आणि आपल्या सगळ्यांना अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय। तर हा त्रास, हे विघ्न, हे दुःख कमी हो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते। आत्ताच एका चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे, त्याचं नाव आणि सगळ्याच गोष्टी लोकांसमोर लवकरच येतील। 2 अडकलेले सिनेमे आहेत। बाप्पाचरणी प्रार्थना आहे की ते जे अडकलेले सिनेमे आहेत ते बाहेर पडो आणि लोकांच्या भेटीस येऊ। मोगलमर्दिनी, छत्रपती ताराराणी अजूनही प्रदर्शित व्हायचं आहे, त्यात रावसाहेब आहे। तसे 2 चित्रपट आहेत, ते तयार आहेत पूर्णपणे, पण कुठेतरी ते अडकलेत, तर त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांसमोर हे चित्रपट येऊ देत अशी देखील बाप्पाचरणी मी प्रार्थना करेन। ब्युरो रिपोर्ट, V-Service न्यूज, पिंपरी चिंचवड।